3 षटकांचा सामना असेल. क्वालिफायर सामना 3 असेल, कारण की कालच्या दिवसात आम्ही क्वालिफायरचा सामना हा 3 षटकांचा खेळवलाय. तर टॉस जिंकला जुगरेवाडी संघ. आपला निर्णय बॅटिंगचा आहे. तर चला लगेचच आम्ही टीम खांडीचा पाडा संघाला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच मैदानाच्या आत आपण ग्राउंडचा ताबा धरायचा आहे. टॉस जिंकलाय टीम जुगरेवाडी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना हा 3 षटकांचा असेल आणि दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये, लक्ष असू द्या. जाऊयात पुन्हा एकदा संगीत. जरा टीम जुगरेवाडी संघ आपण लगेच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही टीम. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहता इंटर होते योगेश पारदे आणि त्याच्या समवेत प्रवीणला आपण पाहता. खर तर प्रवीण सावळा आणि योगेश पारदी यांना आपण पाहतात मैदानाच्या दिशेने इंटर झालेत. एकमेकांसोबत चर्चा जरूर केली असेल. समोरचा संघ आपण पाहतात तर नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघ आहे. या संघाच्या विरोधात खेळत असताना नक्कीच योगेश आणि प्रवीण एकमेकांसोबत देखील चर्चा केली असेल की समोरच्या टीम वरती पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धाबांचा डोंगर उभा करायचा आहे आणि त्यासाठी आता बॅटिंगचा निर्णय घेतलाय. निर्णय घेतलेला नक्कीच झाला यशस्वी करायचा आहे. परंतु मैदानाच्या आत आपण पाहणार आहात कशा प्रकारे हे दोन संघ खेळतील. आपण पाहूयात आजच्या दिवसातील ही शेवटची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. खर तर कोणता एक संघ या ठिकाणी टॉप 5 मध्ये जाईल याचं उत्तर मात्र काही क्षणात काही वेळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली लढत पाहायला मिळेल. एक कर्जत तालुक्यातील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातनं बिलॉंग करणारा टीम खांडीचा पाडा या ठिकाणी सज्ज झालाय. या मैदानावरती त्यांचं आम्ही स्वागत नक्कीच करू. तर चला ऑल इंडिया ओमसाई खडके टीम आणि आरुषी 11 खडके टीमचे जे आमचे खेळाडू आहेत सगळ्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा. यस ऑल इंडिया या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात कॅमेरामॅन फोकस करायचा आहे ऑल इंडियाजना. नक्कीच आपण पाहतात खरं तर संपूर्ण अफाट मेहनत त्यांची सगळ्यांची आपण पाहायला मिळते. सगळ्यांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू. कॅमेरामॅन मंगेश. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतात अगदी योगेश साठी अगदी समोर चेंडू होता. कलर तर फुलर लेंथचा चेंडू होता. पहिला चेंडू बीट झाला. योगेश डॉट बॉल न सुरुवात. गोलंदाज दीपक करतोय. आणि तास दरम्यान सोनू अगिवला सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. सोनू सर आपलं या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. खरं तर मैत्री चषकामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर सोनू सरांच्या
माध्यमातून मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली, खरं त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. मैदानाच्या आत फटका चांगला होता, परंतु तेवढा चांगला कॅच टीपला जातोय डीप मध्ये आणि पहिला धक्का लागतोय टीम झुगरेवाडी या संघाला. योगेश पारधी बॅक टू द पवेलियन. वैयक्तिक 50 धावा दाखवल्या होत्या. तो खेळाडू मात्र या मॅच मध्ये थोडासा फ्लॉप झालाय. अर्थातच त्याला मैदानाच्या आत शून्य देखील नक्कीच शून्यचा चष्मा देखील नक्कीच घालत असताना तो मैदानाच्या बाहेर आलाय. त्याच्या बॅटमधनं या मॅच मध्ये एकही धाव आली नाहीये. आपल्या टीमला त्यानं नक्कीच नाराज केलं, परंतु वैभव आणि प्रवीणला मैदानाच्या चांगला डाव खेळावा लागेल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथनं अजून एक लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय टीम झुगरेवाडी संघाला. फलंदाज वैभव बॅक टू द पवेलियन. खांडीचा बडा संघ सध्या तरी आजचा दिवस गाजवतोय. अगदी प्रत्येक मॅच मध्ये त्यानं आपल्या नावाचा सिलसिला सुरू ठेवलाय. याही षटकात आपण बघा दीपक भगत चांगली कामगिरी करतोय. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. विकेट हॅट्रिक होणार का? फटका फसलाय. झेलची संधी आणि झेल कॅरी केलाय. लगातारचा हा तिसरा धक्का लागला जातोय टीम झुगरेवाडी संघाला. निवृत्तीलाही परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर लगातारचा विकेटचा सिलसिला. तू चल मे आया फलंदाज बाद. टॉस जिंकला होता टीम झुगरेवाडी संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु नक्कीच मी तर म्हणेन निर्णय सध्या तरी चुकीचा ठरतोय की काय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतात गोलंदाजी करत असताना खांडीचा पाडा संघ चांगली सुरुवात करतोय. लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट आलेत. शेवटचा बॉल शिल्लक. आणि या ठिकाणी हा देखील डॉट बॉल. मागील 2 मॅच मध्ये नक्कीच 2 निर्धाव षटक फेकलेत. 2 मिडन ओव्हर या एकाच गोलंदाजाने फेकलेत. नक्कीच दीपक अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही एकही धाव नाहीये. पहिल्या धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आत करावा लागतोय टीम झुगरेवाडी संघाला. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज आकाश. प्रवीण जो सलामीला आला होता आणि नक्कीच प्रवीणला मी तर म्हणेन मैदानाच्या आत स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवत असताना चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. फटका फसलाय, परंतु बॉल चालला गॅप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकाराच्या मदतीने आपण पाहतात स्वतःच व संघाचा अकाउंट ओपन होत आहे. शॉर्ट प्लेन बॉल बॅटची एज आणि या ठिकाणी आपण पाहतात आता प्रवीणला देखील परतावं लागेल.
मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का लागतोय जुगरेवाडी संघाला. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. चार वरती 4 गडी बाद. मैदानाच्या आत आपण बघतात आता गोपीनाथ आलाय. या मॅच मध्ये नक्कीच 3 षटकांची ही लढत आहे. या 3 षटकांच्या लढतीमध्ये नक्कीच 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल जुगरेवाडी संघाला. शॉट आपलेन पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा विकेट. सध्या तरी मैदानाच्या आत धावांपेक्षा विकेट आता जास्त झाले. 4 धावांवरती हा 5वा धक्का लागतोय टीम जुगरेवाडी संघाला. गोपीनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आत अगदी पहिल्या ओव्हरपासून झाली. पहिल्या ओव्हरमध्ये दीपकने चांगली गोलंदाजी केली, परंतु तदनंतर आकाश सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय. आता आकाश सुद्धा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक तर कंप्लीट झाली आहे, परंतु पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक होईल का पाहावं लागेल. फटका फसला, परंतु अगदी एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केला जाईल. जितू आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा थ्रो मात्र खराब आलाय. आणि तदनंतर जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आता कंप्लीट केल्या जातात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते. आता मात्र विकेटपेक्षा जास्त धावा पाहायला मिळतात. जवळ 6 धावा आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. इथं देखील फटका फसलाय आणि आता इथनं अजून एक विकेट. सध्या तरी विकेट आणि धावांमध्ये आता रेस लागली की काय, कधी विकेट पुढे जातात तर कधी धावा पुढे जातात. आता पुन्हा एकदा लेवल झाले, म्हणजे 6 धावांवरती 6 फलंदाज बाद. नक्कीच खरं तर सागर निरगुडा यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण की खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला सकाळपासून लाभली आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर नक्कीच खरं तर नक्कीच आमचे मित्र ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटचे बाळा भस्मा यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण की खूप चांगला त्यांचाही साथ आम्हाला लागलाय. इथेही फटका फसलाय, अजून एक झेलची संधी आणि अजून एक विकेट. सध्या तरी आता मी तर म्हणेन विकेट आता जास्त झाल्यात, परंतु धावा कमी होत आहेत. 6 वरती हा 7वा धक्का लागतोय टीम जुगरेवाडी संघाला. चिंतामणी सुद्धा मैदानाच्या बाहेर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण पाहतायत 6 वरती 7 गडी बाद. सध्या तरी जुगरेवाडी टीमच्या डगआउट मध्ये नक्कीच मी तर आता सगळ्यांना बॅटिंग मिळते की काय. षटक क्रमांक 3 बबली बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बबली हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. मागील 2 मॅच मध्ये आम्ही त्याची गोलंदाजी पाहिली. खरं तर हा एक फिरकी आक्रमण करणारा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बॉलला पाठवलं, परंतु अप्रतिम फटका, पिकअप शॉट, बॉल जातोय सरळ फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज आपण पाहतायत विश्वासच्या बॅट मधनं षटकार.
विश्वासच्या बॅटपतनं आपण पाहतायत षटकार आलाय. अजूनही उर्वरित मी तर म्हणेन हे शेवटचे षटक असेल आणि या षटकात मी तर म्हणेन जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम आता विश्वासला करावं लागेल. कारण की बबली या गोलंदाजावरती त्याला नक्कीच आक्रमण करायचं आहे. परंतु बबली नक्कीच कमबॅक करेल मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ बॉल पुल केला डीप मध्ये खेळाडू आहे जेलची संधी. हो वाट कॅच जमिनी लगत हा फटका होता. कौतुक करेन मी खेळाडू होतो त्या ठिकाणी आपण पाहतात खेळाडू जितू होते आणि त्यांच्या माध्यमातून हा अनबिलिव्हेबल कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद धक्का 8वा टीम झुकरेवाडी संघाला. थँक्यू डीजे. आणि की या ठिकाणी आपण पाहताय फटका चांगला खेचला होता परंतु कौतुक करेन मी जितूचं चांगली कॅच मात्र जितून मैदानाच्या आत टिपली आहे. अगदी जमिनी लगत हा फटका होता. खूप चांगली कॅच जितू यांच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन मयूर आलाय. पहिलाच बॉल मयूरसाठी ब्लॉक मध्ये होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मध्ये आपण पाहता पुन्हा एकदा जितू आहे. जितूचा हा फास्ट आणि फ्युरियस थ्रो पाहायला मिळतोय. अतिशय वेगानं हा थ्रो केलाय. 1 धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल आता 13 धावांमध्ये जाऊन पोहोचते. खांडीचा पाडा संघ सध्या तरी आजच्या दिवसात आपल्या नावाचा बोलबाला तो दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर टर्न होणारा हा चेंडू विथ एक्स्ट्रा पेस अगदी या ठिकाणी चांगली गोलंदाजी बबली करतोय. डॉट बॉल आल्यानंतर संघाची धावसंख्या 13. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला पाठवलं डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु शेवटच्या मुवमेंटला नक्कीच जितूकडनं थोडी मिस्टेक झाली. थोडी चुका झाल्या परंतु बॅकअप आलं सुंदर आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा मिळतील. दोन धावसंख्येच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवट गोड करायचा असेल तर प्रसादला मैदानाच्या आत षटकार खेचावा लागेल किंवा चौकार. ड्राईव्ह केला ऑन साइडला ऑन द ड्राईव्ह कार्पेट ड्राईव्ह डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव आता कंप्लीट केली जाते परंतु तिसऱ्यासाठी फलंदाज बाद असतील. जबल 9 खेळाडू बाद झालेत आणि आता 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. षटक क्रमांक 30 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना झुगरेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती 17 या धावफलकावरती माफी असावी आणि 18 धावसंख्येचं आता छोटस माफक आव्हान असेल ते म्हणजेच कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा या संघाला 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज. टॉप 5 मध्ये जाणारा हा अजून एक संघ असेल का मात्र पाहायला नक्कीच मिळेल. अठरा चेंडू 18 धावसंख्येची गरज. नक्कीच आपण स्क्रीनमध्ये पाहू शकता. वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित लवाली आदिवासी महोत्सव 2025
नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच आज आदिवासी महोत्सवचा पहिला दिवस आहे. नक्कीच उद्या खरं तर शनिवारचे संघ आपण पाहणार आहात. उद्या एक्स्ट्रा गट असेल. खरं तर एक्स्ट्रा गटातील आपण 2 सामने खेळवणार आहोत. एका बाजूला उंबरविडे असेल त्यांच्या विरोधामध्ये जांभेडी संघ असेल व तदनंतर सेकंड मॅच राजे लवाले त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई वांगणी संघ असेल. या 4 संघांना आम्ही विनंती करू की आपण सकाळच्या सत्रामध्ये लवकर यायचं आहे. ठीक 9:30ला रिपोर्टिंग केलं जाईल आणि ठीक 10 वाजता मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. उंबरविडे आणि जांभेडी टीम आपण उद्या लवकरात लवकर यायचं आहे आणि तदनंतर मात्र आपण सेकंड लढत राजे लवाली आणि ओमसाई वांगणी या टीमच्या मध्ये सेकंड लढत आपण खेळणार आहोत व तदनंतर आपण रेग्युलर गट या गटाला सुरुवात करणार आहोत. ठीक हा गट आपण नक्कीच 11:30 ते 12 वाजेपर्यंत आपण हा गट सुरू करणार आहोत. पहिली मॅच असेल कशेले विरुद्ध जय वाघोबा बनोली त्यांच्या विरोधात आपण नक्कीच हा संघ आपण पाहणार आहात कशेलेच्या विरोधात. परंतु तदनंतर दुसरी मॅच बदलापूर तारवाडी त्यांच्या विरोधात दात्रीची वाडी असेल ही दुसरी मॅच व तदनंतर तिसरी मॅच जय वाघोबा बेडीसगाव विरुद्ध कुराडपाडा असेल आणि चौथी मॅच सोनिली विरुद्ध गुरुचरणपाडा असेल. अशा प्रकारचे हे 8 संघ तुम्हाला रेग्युलर गटामध्ये पाहायला मिळतील. तर सर्व संघांना विनंती असेल आपण उद्या लवकरात लवकर नक्कीच येण्याचे प्रयत्न करा. नक्कीच येताना सर्वांना विनंती असेल आपण सावकाशा परंतु वेळेवरती या. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. समीकरण 18 चेंडू 18ची गरज. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॅट्समनच्या मी तर म्हणेन शरीराचा वेध घेतलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. डॉट बॉलच्या सांगतीनंतर आपण पाहतात या मॅच मध्ये नक्कीच हा चेंडू नक्कीच मी तर म्हणेन बॅट्समनला प्रश्नचिन्ह विचारले की काय. नक्कीच जबल हा चेंडू नक्कीच बॅटच्या स्लॉट मध्ये आला असता तर चांगला दबा देऊन गेला असता परंतु डॉट आलाय. 17 चेंडू 18ची गरज. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या षटकात जर कमी धावा आल्या ना तर मॅच मध्ये झुगरेवाडी संघ इन होऊ शकतो. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी लावडा पेल रनआउटची संधी होती. या ठिकाणी मिळालेल्या संधीचं सोनं करायचं होतं. या ठिकाणी जेव्हा लो स्कोरिंगची मॅच असते ना बाळा सर तेव्हा नक्कीच तुम्हाला चांगली फिल्डिंग करणं महत्वाचं असतं. परंतु या ठिकाणी नक्कीच रनआउटची संधी होती. संधी मिस झाली परंतु तदनंतर पहिली धाव फलकावरती आली. आता धावांना सुरुवात केली जाते खांडीचा पडा संघाच्या वतीने. आता येणारे 15 चेंडू 17ची गरज आहे. लो स्कोरिंगचा हा सामना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल फटका चांगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर होते त्या ठिकाणी त्यांच्या आवाकाच्या बाहेर 6 धावा. हा देखील उडवलाय ऑन साइडला दमदार स्ट्रोक. बॉल पात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लवकरात लवकर मॅच संपवण्याचे हे संदेश. बॉल सीमा पार षटकार. अगदी किती सहजासहजी षटकार खेचले जातात मैदानाच्या आत त्याचं एकच कारण बाळा सर कारण की सातत्यानं त्यांचा सराव नक्कीच चांगला सराव महत्वाचा असतो. आता या ठिकाणी नक्कीच मित्र बने आता 13 चेंडू आणि 5 धावा सिंगची गरज. या चेंडूमध्ये सामना फिनिश होईल का. फलंदाज प्रयत्न करेल की या चेंडूवरती मॅच जर संपवली तर त्यांनाही जाण्यासाठी वेळ जास्त मिळेल. बॅकफुट वर आले पंच केलाय फटका चांगला आहे. वीरेंद्र सेवक स्टाईल न कट केलाय आणि बॉल चाललाय सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. चौकारच्या मदतीनं स्कोर आता लेबल झालाय. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 1 धावा संख्येची गरज.
नक्कीच नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भरत 12 चेंडू एका धाबा सिंगची गरज गोलंदाज भरत आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि त्यानंतर आपण पाहतायत फलंदाज आता रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ऍक्शन रिप्ले पाहतात स्क्रीनवरती फ्रंट फूटचा वापर केलाय कट केलाय अगदी गली रिझन मध्ये खेळाडू आले होते फिल्डिंग चांगली झाली डायरेक्ट हिट केलं अगदी खेळाडू भरपूर दूर होते आणि त्यानंतर या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केलाय अर्थात डायरेक्ट हिट केलाय आणि पहिला धक्का लागलाय टीम खांडीचा पडाय संघाला. आकाश बॅक टू दी पॅव्हिलियन फक्त एका धाबा संख्येची गरज आहे. मॅच झाल्यानंतर नक्कीच आता तुम्हाला संधी दिली जाईल. खरं तर डीजे मास्टर यांचं आम्ही कौतुक करू आणि की चांगली साथ बाळासर मिळाले त्यांची सातत्याने आपल्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आहे आणि या ठिकाणी सामना संपलाय. आजच्या दिवसातील टॉप 5 मध्ये जाणारा हा संघ आपण पाहू शकता